Zee24 एक पाउल पुढे। हाँ, बेसिकली एक ही बहुत ही इम्पोर्टेंट पॉइंट है। हमारे इंडिया में हमने गवर्नमेंट ने जो नॉर्म अडॉप्ट किया था 2008 में, हमने ICNRP गाइडलाइन जो 1998 की गाइडलाइन है, जो सिर्फ 6 मिनट पर डे की गाइडलाइन थी, उसकी जो वैल्यू है, खाली नंबर बताने के लिए 4500 मिलीवॉट पर मीटर स्क्वायर जो नॉर्म था, ये इंडियन गवर्नमेंट ने अडॉप्ट किया था। ये नॉर्म साफ साफ बोलती है कि ये गाइडलाइन सिर्फ 6 मिनट पर दिन के लिए है। इसी पावर को अगर आप बोलते हैं कि ICNRP गाइडलाइन अगर सेफ है, उसी पावर को आप माइक्रोवेव ओवन के पावर से अगर कंपेयर करें तो उसका मतलब ये हो गया कि एक माइक्रोवेव ओवन के अंदर आप 19 मिनट माइक्रोवेव के अंदर रह सकते हैं और सेफ है। और ये बात आई थिंक आपको और मुझे सबको पता होगा कि 19 मिनट कोई अपने आप को, मैं तो 1 मिनट या 1 सेकंड भी नहीं रखना चाहेंगे। तो क्या हुआ है, ये गाइडलाइन जो 6 मिनट पर दिन की गाइडलाइन थी, उसको इंडियन गवर्नमेंट ने 2008 में अडॉप्ट किया था, तो वो नॉर्म डेफिनेटली हाई है। और उसके बाद में इनफैक्ट ऑपरेटर जैसे 4500 जो वैल्यू है, जो इंडिया में, बॉम्बे में स्पेशली, जो उन्होंने, जो गवर्नमेंट बॉडी ने मेजर किया है, मैक्सिमम वैल्यू है 100। तो आप डेफिनेटली गवर्नमेंट गाइडलाइन के अंदर ही है। जो अभी 1 सितंबर और जो सेफ हेल्थ पॉइंट ऑफ व्यू से है, वो एक्चुअली 0.1 है। तो आप देखिए 4500 आपका नॉर्म है, मैक्सिमम वैल्यू आपने मेजर किया जो 100 है, जो एक्चुअली हेल्थ पॉइंट ऑफ व्यू से जो सेफ है वो 0.1 है। 1 सितंबर 2012 से जो गवर्नमेंट ने ये बोला है कि आपकी जो नॉर्म है, नॉर्म को हम 10 गुना कम करेंगे, मतलब 4500 जो है आपका 450 बन जाएगा। पर लोगों को क्या लग रहा है कि जो उनकी जो वैल्यू है, जो पावर वैल्यू है, वो 10 गुना कम हो गई है। वो नहीं हुआ है, क्योंकि आपका मैक्सिमम, एग्जैक्टली जो मैक्सिमम वैल्यू है आपका 100 है। तो कॉमन आदमी, आम आदमी को लग रहा है कि अगर मेरी रीडिंग 40 थी तो 40 जो है वो 4 हो गया होगा, लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ है। आपका नॉर्म खाली पेपर पे आपने उसको 450 कर दिया है। और जहां पे भी लोग मेजर करते हैं, इनफैक्ट हमने 3.5 ईयर से हम खुद मेजर कर रहे हैं, हमने बहुत लोगों के यहाँ पे मेजरमेंट किया है, और हमने भी देखा है कि जहां पे भी आपका होगा, इवन टावर के एकदम सामने, कहीं पे भी वो 450 क्रॉस करेगा ही नहीं इनफैक्ट। सो ऑपरेटर्स हमेशा उस गवर्नमेंट गाइडलाइन के अंदर तो है, लेकिन हेल्थ पॉइंट ऑफ व्यू से बहुत ज्यादा हाई है वो। अगदी सरकारने जे नॉर्म्स नवीन निश्चित केलेले आहेत, ते नॉर्म्स मोबाईल कंपन्यांनी जरी कमी केले तरी सुद्धा आरोग्यासाठी सुरक्षित जे प्रमाण आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक रेडिएशन अजूनही हे मोबाईल टॉवर सोडतायत। आणि हे मोबाईल टॉवर्स अशा परिस्थितीत जरी या सगळ्या मोबाईल टॉवर्सनी हे सगळे नॉर्म्स फॉलो केले तरी सुद्धा आरोग्याला घातक असंच हे प्रमाण आहे। स्मिताजी, तुम्ही सुद्धा याचा अनुभव घेतलेला आहे। तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्याच्या आजूबाजूला प्रचंड मोठ्या संख्येने टॉवर्सची संख्या आहे। सोसायटीच्या टेरेसवर मोबाईल टॉवरला ज्यावेळी परमिशन दिली जाते किंवा तो उभा केला जातो, त्यावेळी हे जे सगळे दुष्परिणाम आहेत जे आता नेहाजींनी सांगितले किंवा नीलाजींनी सांगितले, तुम्ही सुद्धा अनुभव घेतलेला आहे, या सगळ्या नॉर्म्सचा विचार केला जातो का? तुमचा काय अनुभव आहे? हे सगळं काहीच पाहिलं जात नाही अनमोल। त्यांनी सोसायटीची कमिटी भेटते, त्यांनी एक आपलं AGM घेतलं आणि ते टावर लावतात। ते टावर केव्हा वाढतात हे कोणाला कळत नाही, ते सेक्रेटरी आणि चेअरमॅनच्या, तेच सगळं माझ्या बिल्डिंगमध्ये झालेलं आहे। आम्ही ऑब्जेक्शन घेतलं 5 वर्षापूर्वी, मी त्यांना लेटर्स लिहिले की आमच्या घरी सगळ्यांना डोकेदुखी होत आहेत, हळूहळू मला याददाश्त पे असर होने लगा, आम्हाला डोकं दुखायचं, अंग दुखायचं, मी त्यांना सगळं लेटर्स लिहिले, कधी मला त्यांनी रिप्लाय दिला नाही। 1 वर्षाआधी मी माझ्या शेजारच्या लोकांनी हे घेतलं की आम्ही ग्रुप म्हणून याला आम्ही लढणार, आणि आम्ही सगळे एकत्र झालो। माझ्या मागे एक बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये 2 कॅन्सर केस झाले, हृष्टपुष्ट 2 व्यक्ती 60 वर्षाचे त्या दोघांचं डेथ झालं कॅन्सरमुळे 6 महिन्यात। आणि मी आमच्या घराच्या समोरच एक ऍक्टिव्हिटी म्हणून स्कूल आहे, त्यांच्या प्रिन्सिपल आले आमच्या सोसायटीमध्ये भेटायला। हे जेव्हा तुम्ही टावरचं भेटता, हे एवढं आपल्याला समजलं पाहिजे की लहान मुलांना आणि जे सिनियर सिटीजन आणि हाऊसवाईफ यांना मॅक्झिमम इफेक्ट होतो, कारण की हाऊसवाईफ घरी राहते, लहान मुलांना यांच्या डोकं एवढं डेव्हलप नसतो, आणि सिनियर सिटीजन तुम्हाला माहिती आहे त्यांचं हेल्थ कसं असतं। हे सगळं बघून मी आपल्या सोसायटीला अप्रोच केलं, माझ्या काही सोसायटीचे लोकांनी आमचा सपोर्ट केला, पण त्यांचं म्हणणं काय होतं, आम्हाला खूपच पैसा भेटतो आणि ते 1-2 जण वर राहतात, त्यांना जर का दुष्परिणाम होतो तर आम्ही कशाला कन्सिडर करायचं। आमच्या कमिटीचं साफ मत होतं, आणि जे लोक खालच्या मजल्यावर राहतात त्यांना ते दुष्परिणाम होत नाही। सेकंड थिंग, 1 वर्षामागे एवढं अवेअरनेस नव्हतं। हे बघा, हे असं आहे की तुम्ही डोळे बंद केले
की तुम्हाला समोरचं काय होतं हे दिसत नाही. हो. पैसा पाहून सगळ्यांनी आपले डोळे बंद केले माझ्या बिल्डिंगमध्ये. आजपर्यंत ते टावर्स तिकडे आहेत, ते टावर इल्लीगल आहेत. आम्ही बीएमसी कडे गेलो, आम्ही व्हेरियस अथॉरिटीज कडे गेलो, सगळे त्यांनी सांगितलं की गव्हर्नमेंट नॉर्म आमच्या ज्युरिडिक्शन मध्ये नाहीये. बीएमसी म्हटले हे इल्लीगल आहे, पण आमच्याकडे कोर्ट केस चालू आहे, आम्ही काही करू शकत नाही. हळूहळू या फाईटमध्ये आम्ही ग्रुप केलं आणि खूप लोक यायला लागली ज्यांनी सेम केलं की आम्ही या टावर्सला काढू शकत नाही. कारण काय? कारण की गव्हर्नमेंट नॉर्म्स हे त्यांच्या सपोर्टमध्ये नाहीये. बरोबर. तुम्ही जर का मागे वळून पाहिलं तर टबॅको ज्यांना 40 वर्ष झाली आणि आता तुमच्या टीव्हीवर पण टबॅकोचे प्रोग्राम येतात. हो. म्हणजे का आपण थांबायचं की टोबॅको एवढे कॅन्सर केसेस आले की मग आम्ही रूल्स आणि नॉर्म्स करणार कॅन्सरसाठी? खरंय. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय. राजकीय उदासीनता तर आहेच, त्याचबरोबर सामाजिक उदासीनता सुद्धा दिसतीये. आपल्याच सोसायटीतले लोक वरच्या मजल्यावरच्या लोकांची काळजी घेत नाहीत, खालच्या मजल्यावर राहणारे लोक, आणि त्याच्यामुळे उद्या कोण कॅन्सरला बळी पडेल. आणि केवळ आपण डॉक्टरांना विचार की केवळ टॉप फ्लोअरलाच राहणारे या रेडिएशनला बळी पडू शकतात का? कारण लोक ऑफिसमध्ये काम करत असतात, रस्त्याने फिरत असतात, अनेक वेळा लोक प्रवास करत असतात. या प्रत्येक ठिकाणी हे रेडिएशन तुम्हाला फॉलो करत आहे. डॉक्टर अनिल हेरूर, आम्हाला सांगा की रेडिएशन आणि कॅन्सर किंवा रेडिएशन आणि इतर जे छोटे मोठे आजार आहेत यांचं नेमकं काय नातं आहे? मोबाईल टॉवरमुळे आरोग्याला हा धोका निर्माण होण्याचं मागचं शास्त्रीय गणित काय आहेत, कारण काय आहेत? नमस्कार. अगदी बरोबर बोललात तुम्ही. बेसिकली कसं आहे की हे जे रेडिएशन असतं हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि नॉन आयनायझिंग रेडिएशन याला म्हणतात. हो. आणि हे रेडिओ फ्रिक्वेन्सी निर्माण केली जाते. आता कधी कधी आम्ही लॅबोरेटरीमध्ये जर आम्हाला काही म्युटेशन्स आम्हाला तयार करायचे असतील सेल्समध्ये, तर इनफॅक्ट हे मायक्रोवेव्ह रेडिएशन वापरलं जातं. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शरीरात डीएनए नावाची गोष्ट असते आणि त्या आपल्या पेशींमधला जो डीएनए असतो या डीएनए मध्ये ब्रेक्स निर्माण होतात मायक्रोवेव्ह रेडिएशनमुळे, आणि त्याच्यामुळे हे सगळे ॲबनॉर्मॅलिटीज निर्माण होऊन त्याच्यामधनं वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात. जसे आत्ताच आपल्या झी 24 तास एक पाऊल पुढे.